अक्षय तृतीयेनिमित्त पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा महाभोग दाखवण्यात आला। 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी दरवर्षी हा महानैवेद्य बाप्पाला दाखवला जातो। या दिवशी गणरायाचं दर्शन व्हावं याकरता भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला। यामध्ये गणपती बाप्पांना 11,000 आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला। पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी देसाई आंबेवाल्यांचे संचालक मंदार देसाई कुटुंबियांच्या वतीनं हा नैवेद्य देण्यात आला। मंदिरात रविवारी पहाटे 3 वाजता ब्राह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला। त्यानंतर पहाटे 4 वाजता गायिका विदुषी मंजुषा पाटील यांनी स्वराभिषेकातून गायन सेवा अर्पण केली। सकाळी 8 वाजता गणेश याग देखील झाला। आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना तसंच वृद्धाश्रम आणि दिव्यांग मुलांच्या संस्था आणि मंदिरात भाविकांना देण्यात येणार आहे। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या वतीने ट्रस्टच्या वतीने सर्वांना अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा। आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बाप्पांच्या मंदिरामध्ये परंपरेप्रमाणे पहाटे 4 वाजता बाप्पांना ब्राह्मणस्पती सूक्त अभिषेक आणि या ठिकाणी स्वराभिषेक हा नुकताच मंजुषाताईंच्या स्वरातनं हा संपन्न झालेला आहे। बाप्पांना 11,000 आंब्यांची आरास आणि महानैवेद्य हा श्री मंदार देसाई आंबेवाले यांच्या कुटुंबियांकडनं समर्पित करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे बाप्पांच्या मंदिरामध्ये गणेश याग आणि आजचा सर्वात विशेष असा सोहळा बाप्पांचा विवाह सोहळा देवी शारदेबरोबर हा 12:45 मंदिरामध्ये संपन्न होणार आहे। समस्त भक्तांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा आणि बाप्पांच्या या अतिशय विलोभनीय अशा दर्शनाचा आज आपण अवश्य लाभ घ्यावा। धन्यवाद। या बातमीचं संकलन केलं होतं संजय कुलकर्णी यांनी। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।